काळाचे चिंतन, शिक्षण पद्धतीचे पंचशील. काही महिन्यापूर्वीच 5 सप्टेंबरला शिक्षक दिवस साजरा करण्याचा औपचारिक सोहळा पूर्ण झाला. हा औपचारिक सोहळा पार पाडण्यासाठी विद्यालयात, महाविद्यालयात, विद्यापीठांमध्ये बरीच चर्चासत्रे, वादविवाद, विचार, परामर्श यांना ऊत आला होता. वर्तमानपत्रांमधून, टीव्ही चॅनेलवरून त्याची बरीच प्रसिद्धी करण्यात आली व त्याला मनोरंजक स्वरूप देण्यात आले. त्यात त्यांनी कसलीही कसर ठेवली नाही. या वर्षीचा सोहळा काही झाले तरी मागल्यापेक्षा अधिक आकर्षक व्हावा यासाठी आयोजकांनी भरपूर प्रयत्न केला. त्यात नवनव्या कल्पना साकार करण्यात त्यांनी आपले कसब पणास लावले. पण या सर्व प्रयत्नांमधून प्रत्यक्ष उत्साह वाढवणारे, विशेष विचारांना चालना देणारे असे काही निष्पन्न झाल्याचे दिसून आले नाही. तसे पाहता आजकाल रोजच्या रोज कुठला तरी विशेष दिवस साजरा करण्याची एक प्रथाच पडली आहे. मदर्स डे, फादर्स डे, फ्रेंडशिप डे, व्हॅलेंटाईन डे इत्यादी. आणि याच प्रकारे एक दिवस येतो तो म्हणजे टीचर्स डे. जे प्रयत्न होतात त्यांचा प्रत्यक्ष शिक्षणाच्या सुधारणेच्या दृष्टीने काही उपयोग होण्यासारखा असेल तर समाजाच्या सर्व संवेदनशील लोकांना त्यांची काही विशेष आगळीक वाटण्यासारखी स्थिती असू शकेल. पण प्रत्यक्षात या अनेक प्रकारच्या दिवसांचा सोहळ्याविषयी सामान्य जनांच्या मनात काही विशेष वाटत असेल असे दिसून येत नाही. त्या दिवशी त्या विषयावर काही विशेष जागरूकता निर्माण करण्यासाठी किंवा जनसामान्यांच्या मनात त्या विषयावर काही भाव उत्पन्न करण्यासाठी श्रद्धा, अनुकंपा, संवेदना, अगतिकता उत्पन्न करण्यासाठी काही प्रयत्न होत असतील तर गोष्ट वेगळी. पण प्रत्यक्षात त्यांना केवळ बाजारू स्वरूप लाभलेले दिसते. शिक्षण मनुष्याला दुसरा जन्म देत असते. आईच्या कुशीतून तर मनुष्याचे केवळ शरीर जन्माला येत असते. त्याचे व्यक्तिमत्व घडविले जाते ते शिक्षणाद्वारेच. या दृष्टीने उपयुक्त विचार करण्याची फार अत्यंतिक गरज आहे. त्याच्या मागे काय अडचणी आहेत, काय समस्या आहेत त्यांना नीट जाणून घेणे, समजून घेणे व त्यावर योग्य समाधानकारक उत्तरे शोधून काढणे, उत्तम तोडगा सुचवणे यासाठी प्रत्येक मनुष्याने निरंतर आपापल्या परीने प्रयत्न करीत राहिला पाहिजे. हे त्याचे कर्तव्यच आहे. कारण शिक्षण प्रत्येकाच्या जीवनाशी निगडीत आहे, जुळलेले आहे. त्याविषयी उदासीन राहणे, त्याची उपेक्षा करणे म्हणजे आपण स्वतःच आपल्याच जीवनाशी व सामाजिक जीवनाशी उपेक्षेची वागणूक करीत आहोत असे होईल. शिक्षणाची जबाबदारी केवळ सरकारवर टाकून किंवा शाळा कॉलेजांवर टाकून आपण त्यापासून नामानिराळे राहणे, आपल्या कर्तव्याचा, जबाबदारीचा भार सरकारवर किंवा अशा संस्थांवर टाकून देणे व आपण निश्चित राहणे, हे कुणाही मनुष्याला किंवा समाजाला शोभत नाही. असा समाज प्रगती करू शकत नाही व जागरूक जीवन जगू शकत नाही. प्रगतिशील राहणे, जागरूक राहणे यासाठी आपण आपल्या दायित्वाचा भार अंगावर घेण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. दायित्व निभवण्यासाठी आवश्यक तो संघर्ष करण्यापासून आपण वाचू शकत नाही. त्याशिवाय व्यक्ती व समाज यांना जिवंत ठेवता येणे शक्य नाही. शिक्षण हे व्यक्ती, परिवार व समाज या सर्वांचे महत्त्वाचे दायित्व आहे. हे पूर्ण करण्यासाठी समाजाच्या सर्व बांधवांना एकमेकांबरोबर कार्य करावे लागेल, कर्तव्य पूर्ण करावे लागेल. असे जर झाले नाही तर शिक्षण म्हणजे एक केवळ औद्योगिक सापळा तेवढा उभा असलेला दिसू शकेल. आजच्या घडीला नेमके हेच दिसून येत आहे. शिक्षणाविषयी नीट विचार करून त्याला उजळ स्वरूप देण्याची
परिष्कृत करण्याची व त्याला उपयोगी बनवण्याची दायित्वाची जाणीव उत्पन्न करण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यासाठी 5 गोष्टींची विशेष दखल घेणे जरुरीची आहे. यात पहिल्या क्रमांकावर येतात आई-वडील किंवा पालक, 2 शिक्षक, 3 विद्यार्थी, 4 अभ्यासक्रम व 5वे आहे घर कुटुंब व एकूण शिक्षणाचे वातावरण व त्याला अनुकूल असा परिसर. या 5 तत्वांना शिक्षणाचे पंचशील म्हणता येऊ शकेल. ज्याप्रमाणे पृथ्वी, आग, पाणी, वायू, आकाश या पंचमहाभूतांनी मिळून आपले हे शरीर बनले आहे, त्याचप्रमाणे शिक्षण व्यवस्थेची घडण या 5 तत्वांनी मिळून झाली आहे. यापैकी कोणतेही एक तत्व कमी पडले किंवा उणे झाले तर शिक्षणाचा हा डोलारा ढासळून खाली पडायला कारणीभूत होतो. त्यात असमतोल उत्पन्न होतो. आजच्या काळात शिक्षणाच्या विश्वात शिक्षण व्यवस्था, शिक्षण पद्धती यात अनेक विसंगती दिसून येतात. त्यात अनेक व्यतिक्रम नजरेस पडतात. बाधा किंवा अवरोध, अडचणी उभ्या राहतात. याच्या मागे या 5 तत्वांमध्ये कुठे ना कुठे असमतोल उत्पन्न झाला आहे किंवा त्यात सामंजस्याचा अभाव आहे हे निश्चित समजून घ्यावे. ही चर्चा किंवा हा विचार सुसूत्रपणे पुढे वाढू दिल्यास कळून येते की शिक्षणाच्या प्रक्रियेचा आरंभ हा आईवडिलांपासून किंवा पालकांपासून होत असतो. संततीला जन्माला घालणे हे एवढे महत्त्वाचे नाही. महत्त्वाचे आहे त्याला उच्च संस्कारांनी मंडित करणे. आपल्या आसपासच्या जगात जनावरे, पशुपक्षी देखील पिलांना जन्म देतात, पण त्यांना नीट व्यक्तित्व संपन्न बनवणे, संस्कारयुक्त बनवणे हे त्यांना शक्य नसते. आईवडील जर स्वतःच सद्गुण संपन्न असतील, त्यांच्या व्यक्तिमत्वात पावित्र्य व प्रखरता यांचा अंतर्भाव असेल तर त्यांची आभा त्यांच्या संततीत निश्चितपणे फरक पडेलच. पुराणात कथा येते की भगवान श्रीकृष्ण व त्यांची लीला सहचारिणी रुक्मिणी यांनी उत्तम संतती प्राप्त करून घेण्यासाठी हिमालयात जाऊन शिवशंकराची आराधना करीत तपश्चर्या केली होती, साधना केली होती. अंजनी देवीने हनुमानाच्या जन्मासाठी मोठे कठीण तप केले होते. शिवाजी व महाराणा प्रताप यांच्या आईंनी सुद्धा असेच कठोर तपाराधन केले होते असे ऐकिवात आहे. या ठिकाणी या गोष्टींचा उल्लेख करण्याचे कारण असे की संततीच्या जन्माआधीच त्यांच्या आईवडिलांना त्यांच्या शिक्षणाची, संस्काराची जबाबदारी घेणे अगत्याचे असते. त्यांना स्वतःला, स्वतःच्या जीवनाला व आपल्या घरच्या कुटुंबातील वातावरणाला पोषक उपयुक्त असे बनवावे लागते. सामान्यतः दिसून येते की आई वडील नेहमी आपल्या मुलांमध्ये काही ना काही दोष दाखवित असतात. लिहिण्या वाचण्यात तो कच्चा आहे, चांगला अभ्यास करीत नाही अशी तक्रार सदैव ते करीत असतात. आपल्या मुलाच्या प्रगतीचा आढावा ते कागदाच्या चिटोऱ्यावर लिहून आणलेल्या काही अंकांवरून व त्यांची टक्केवारी बघून करण्याचा ते प्रयत्न करीत असतात. त्यावरून त्यांची सफलता किंवा असफलता यांचे आकलन करीत असतात. त्याचबरोबर आपल्या स्वतःच्या दाबून ठेवलेल्या महत्त्वाकांक्षांचा भार आपल्या मुलामुलींवर थोपवण्याचा ते आटोकाट प्रयत्न करीत असतात. कोणी आपल्या घरी आले तर त्यांच्यासमोर आपल्या मुलांचे काहीतरी कौतुक करण्याचे किंवा काही पाठांतराचे थोडे प्रदर्शन करायला उतावीळ असतात. हीच शिक्षणाची खरी रीती आहे का? गर्भात मूल आल्यापासून हा विचार केला तर मूल 4-5 वर्षे तरी पूर्णपणे आपल्या घरीच आपल्या आईवडिलांच्या सोबत राहते, वाढते. याच 4-5 वर्षात त्याच्या पुढच्या शिक्षणाचा खरा पाया घातला जातो. खरे पाहिल्यास ही 4-5 वर्षे त्याच्या पुढल्या शिक्षणाच्या 4-5 वर्षांच्या काळापेक्षा जास्त महत्त्वाची असतात. 4-5 वर्षे इंजिनिअरिंग किंवा मेडिकलचे शिक्षण घेण्यासाठी लागतात.
त्याहून हा काळ महत्त्वाचा असतो. यावेळी जर त्याची नीट जोपासना होऊ शकली तर त्याचे संपूर्ण जीवन व त्याचे पूर्ण शिक्षण याची प्रक्रिया व्यवस्थित होत असते. असे झाले नाही तर सर्व काही विस्कळीत होऊन जाऊ शकते. आई वडील किंवा पालक, घरची व इतर कुटुंबीय माणसे यांच्यानंतर दुसरे तत्व आहे शिक्षक हे. खरे पाहता शिक्षक हे शिक्षणाच्या दृष्टीने सहयोगी आईवडिलांचे आहेत. त्याचप्रमाणे आईवडील देखील शिक्षकांचे सहयोगी आहेत. या दोघांनाही एकमेकांपासून वेगळे करता येऊ शकत नाही. आईवडील शिक्षणाच्या व्यवस्थेचा आधार निर्माण करतात, पायाभरणी करतात व शिक्षक त्यांचे हे घडवणुकीचे कार्य पुढे चालवतात. आधार कमजोर असेल, पाया मजबूत नसेल, पायामधील विटा जर भुसभुशीत आहेत तर त्या पायावर उभारलेले भवन किती दिवस टिकून राहू शकेल? पण केवळ आधारशिला रचूनच उपयोगाची नाही, त्याची पुढची घडण शिक्षकाने पूर्ण करायला पाहिजे. हे जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत विद्यार्थ्याची घडणही अपूर्णच राहील. प्राथमिक शाळेचा शिक्षक असो की वरच्या वर्गाचा शिक्षक असो किंवा उच्च पातळीवरील संशोधनकर्त्याचे निर्देशन करणारा मोठा विद्वान असो, सर्वांचे सारखेच महत्त्व आहे. शिक्षकाची सर्वात मोठी योग्यता म्हणजे त्याचे विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व व त्यांच्याशी मिसळून त्यांच्याशी जवळीक साधणारी गुणवत्ता या मूलभूत योग्यता मानण्यात येतात. त्याचबरोबर तो संवेदनक्षम असावा, कुशल संघटन करू शकणारा असावा, जेणेकरून त्याचे सर्व विद्यार्थी उच्च पातळीवरील विचार, चिंतन व उच्च भावभावना यांच्या माळेत गुंफलेले असावेत. या योग्यते व्यतिरिक्त शिक्षकांमध्ये आणखी काही गुणांची गरज आहे. त्याने सदैव आपल्या विद्यार्थ्यांना सकारात्मक ऊर्जा देणारे वातावरण बनवण्यात तत्पर असायला हवे. त्यामुळेच विद्यार्थी त्यांच्याविषयी श्रद्धा व विश्वास कायम ठेवू शकतील. यानंतर प्रश्न येतो तो विषयाच्या विशेषज्ञ पातळीची ओळख व विविध विषयांवरील पकड. बहुश्रुतपणा जो आपल्या विशिष्ट विषयांची विशेष योग्यता बाळगतो व त्याचबरोबर इतर संबंधित व व्यावहारिक विषयांचे देखील आवश्यक तेवढे ज्ञान संपादन करून ठेवतो, तोच आदर्श शिक्षक म्हणता येईल. असे झाल्यास तो आपल्या विद्यार्थ्यांमध्ये निषेधात्मक वृत्तीचे उच्चाटन करून घेऊ शकेल व त्याची क्षुद्र व संकुचित जाणीव दूर करून त्यांना व्यापक व सकारात्मक विविधांगी व व्यावहारिक ज्ञान देऊ शकेल. आजचे युग हे स्पर्धेचं युग आहे असे म्हणण्यात येतं. या स्पर्धा परीक्षांमध्ये बऱ्याच चांगल्या गोष्टी दिसून येतात, पण त्याचबरोबर त्यात एक मोठा अवगुण देखील आहे. ही स्पर्धा कित्येकदा जीवघेणी ठरते. विद्यार्थ्यांमध्ये आपसात द्वेष, वैमनस्य, ईर्ष्या व शत्रुत्व उत्पन्न करायला कारणीभूत होते. शिक्षकांचे हे कर्तव्य आहे की त्याने विद्यार्थ्यांच्या मनात एक गोष्ट रुजवावी की स्पर्धा करायची ती स्वतःशीच, इतरांशी नाही. प्रत्येकाने आपल्या मागल्यापेक्षा अधिक चांगले होण्याचा, अधिक अभ्यास करण्याचा व अधिक गुण मिळवण्याचा प्रयत्न सतत करीत राहायला हवे. अशा प्रकारे त्यांची निरंतर प्रगती होत राहील. स्वतःहूनच पुढे जायला त्याला शिक्षकाने प्रेरित करायला हवे. ही स्वतःविषयीची चुरस त्याच्या ठिकाणी निर्माण करणे हे आदर्श शिक्षकाचे कार्य आहे. शिक्षक जर प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात अशा प्रकारचे भाव, अशी वृत्ती, अशी चुरस निर्माण करण्यात यशस्वी झाला तर त्याच्या वर्गातील सर्वच विद्यार्थी उत्तम गुणांनी युक्त होतील, परस्परांशी प्रेम बाळगतील व ईर्ष्या करणार नाहीत. शिक्षकांनी सदैव आपल्या विद्यार्थ्यांशी मधुर संबंध कायम ठेवायला हवेत. त्यांना धीर द्यायला हवा, त्यांचा विश्वास संपादन करायला हवा.
शिक्षण व्यवस्था व शिक्षणाची प्रक्रिया यांचे तिसरे तत्व आहे विद्यार्थी स्वतःच. संपूर्ण शिक्षणाच्या डोलाऱ्याचा हाच मुख्य आस आहे. कोणताच विद्यार्थी वाईट नसतो, तो बुद्धिमंत नसतो, पण त्याची खरी योग्यता, त्याची मूळ विशेषता जाणून घेणारा, त्याची पारख करू शकणारा खरा शिक्षक असायला हवा. काळाचे चिंतन, शिक्षण पद्धतीचे पंचशील, ऑडिओ 2. हे खरे पाहता आई वडील व शिक्षक या सर्वांचे मुख्य दायित्व आहे. आपण स्वतःच्या दबलेल्या महत्त्वाकांक्षेची पूर्ती आपल्या मुलाकडून करून घेण्याची अवाजवी अपेक्षा ठेवतो. त्यासाठी त्याला वेळी अवेळी रागवणे, शिक्षा देणे यांचे काही औचित्य नाही. मुख्य मुद्दा आहे तो विद्यार्थ्यांना प्रेरित करण्याचा, त्याच्या प्रतिभेची ओळख करून घेऊन त्याला उजाळा देण्याचा. हे कार्य परिस्थितीनुरूप वेगवेगळ्या प्रकारे पूर्ण करता यायला पाहिजे. प्रेरणा व प्रोत्साहन यामुळे विद्यार्थ्यांच्या अंगी आत्मविश्वास उत्पन्न होतो व ते जोमाने पुढे जात असतात. विद्यार्थ्यांनी स्वतः सदैव सहनशील असायला हवे व सदैव नवे काय ते शिकण्यासाठी तत्पर राहायला हवे. केवळ एखाद्या विषयात जास्त गुण प्राप्त करणे एवढ्यानेच त्याची योग्यता ठरत नाही, तर त्याने त्याविषयीची व्यापक समज, पूर्ण जाणीव प्राप्त करून घ्यायला हवी. तसेच त्याचे व्यावहारिक उपयोगाचे ज्ञान देखील मिळवून घ्यायला हवे. तेव्हाच तो योग्य विद्यार्थी होऊ शकेल. विद्यार्थी जीवनाचा काळ नवे नवे जाणून घेणे, शिकणे, त्याचा अनुभव घेणे व आपल्या ज्ञानाचा परीघ मोठा करून त्याद्वारे आपले व्यक्तिमत्व उजळून घेणे, परिष्कृत करून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी त्याने सर्वांचा सहयोग मिळवायला हवा. शिक्षक, इतर सहकारी, विद्यार्थी यांच्याकडून त्याने हवे तेवढे ज्ञान, अनुभव प्राप्त करून आपले व्यक्तिमत्व सुधारून घ्यावे व आपली जबाबदारी सांभाळावी. चौथा क्रम येतो तो प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा. हा विद्यार्थी व शिक्षक यांच्यामधला सेतू असतो. शिक्षण पद्धतीमध्ये अभ्यासक्रमाला फार महत्त्व आहे. अभ्यासक्रमाचा मूळ उद्देश आहे विद्यार्थ्यांमध्ये त्यांचे वय, योग्यता, बुद्धी यांच्या अनुरूप निर्धारित विषयांची नीट समज यावी, त्याचा दृष्टिकोन व्यापक व्हावा, त्यांच्यामध्ये विशेषज्ञता निर्माण व्हावी, हा असतो. अभ्यासक्रम खालच्या वर्गाचा असो की वरच्या वर्गाचा, सर्वांचे सारखेच महत्त्व आहे. असेच अभ्यासक्रमाचा मूळ उद्देश विद्यार्थ्याच्या मौलिक विषयांची उभारणी सफल व्हावी असा असावा. अभ्यासक्रमामध्ये कुठेही कसल्याही प्रकारचा निषेधात्मक भाव नसावा, संकुचित उद्देश नसावा, धर्म, जात, पंथ यांच्याबाबत नकारात्मक विचार नसावेत. अभ्यासक्रमाचे क्षेत्र केवळ ठरलेल्या विषयापुरतेच मर्यादित नसावे. त्याच्या माध्यमाने उन्नत, मौलिक, उदार, सहिष्णू, सद्गुण संपन्न व्यक्तिमत्व निर्माण करता येणे व देश, समाज यांच्यासाठी त्यांच्या दायित्वाचे भान त्यांना यावे व त्यांचे व्यक्तिमत्व उदार व्हावे, हा उद्देश व प्रयास असावा. अभ्यासक्रम बनविताना सद्भाव, समभाव, समन्वय, वैज्ञानिक निरंतरता यांचा दृष्टिकोन बाळगायला हवा. अभ्यासक्रमाच्या द्वारे विद्यार्थी त्या त्या विषयात विशेष योग्यता प्राप्त करीत असतात. त्यांचे व्यक्तिमत्व विशेषज्ञाचे व्हावे हा विचार सदैव करायला हवा. म्हणून त्या दृष्टीने तयारी देखील पूर्ण असावी. कुठे काही कमतरता असू नये. विषय एकांगी मुळीच असू नये. या अभ्यासक्रमाशीच निगडीत असा एक पैलू आहे, तो महत्त्वाचा आहे. मूल्यांकन करण्याची प्रक्रिया कशी आहे हे महत्त्वाचे आहे. सध्याच्या मूल्यांकनाचा आधार केवळ विद्यार्थ्याची स्मरणशक्ती एवढ्यापुरताच मर्यादित आहे. खरे पाहता मूल्यांकनाची कसोटी विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व,
त्याचे चिंतन, चारित्र्य, व्यवहार, आचरण यांच्याबरोबरच विषयाची मौलिक समज, याची संशोधन वृत्ती, विषयाचे व्यावहारिक ज्ञान एवढ्यापर्यंत व्यापक असायला हवे. कोणताही विषय केवळ तोंडपाठ करून घेणे उपयोगाचे नाही. त्याला व्यवहारात उपयोग करता येणे, सामाजिक जीवनात त्याची उपयोगिता असणे व त्यासाठी आवश्यक तेवढे तांत्रिक ज्ञान असणे अपरिहार्य आहे. परीक्षा पद्धती व मूल्यांकन प्रक्रिया यांच्यात मोठी सुधारणा करण्याची आज गरज आहे. राष्ट्रहित व समाजहित यांच्याकडे लक्ष ठेवून याबाबत प्रयत्न करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेचे शेवटचे 5वे तत्व आहे वातावरण. या वातावरणात घरचे वातावरण व शाळेचे वातावरण या दोघांचाही समावेश आहे. वातावरणात कृत्रिमता आणि शिवाय त्यात दिखाऊपणा नसावा. भडकपणा, कृत्रिमता यांना स्थान नसावे. कारण याच कारणाने आजचे शिक्षण हे भलतेच महाग झाले आहे. वातावरण प्रेरक असावे, साधे सहज मन मोकळे असावे, सात्विक असावे. असे झाल्यास आज देखील शिक्षण व्यवस्था स्वस्त व सर्वांना सुलभ होऊ शकते. वातावरण शब्दांची व्यापकता, यात परिस्थिती, आसमंत, पर्यावरण यांच्याबरोबरच विचारशैली व जीवनशैली यांचा देखील समावेश होतो. घर असो की शाळा असो की विश्वविद्यालय असो, घालायचे कपडे, वेशभूषा, जीवनशैली यात फार खर्चिकपणा दिसू नये. सहज साधे जीवन जगणे हेच पुरेसे मानायला हवे. कारण अशी परिस्थिती असेल तर शिक्षण सर्वांना सुलभ होणे शक्य नाही. याच कारणामुळे आज गरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणे दुरापास्त झाले आहे. पुस्तके किंवा प्रयोगशाळा यात महाग असे काहीच नाही. आणि जर त्यात काही कारणामुळे महागड्या सोयींचा समावेश करणे गरजेचे झाल्यास त्यासाठी पुस्तकालये, वाचनालये, सर्व सोयीच्या प्रयोगशाळा यांच्या मार्फत त्यांना आवाक्यात आणता येणे शक्य आहे. पण आज शिक्षण महागडे झाले आहे ते केवळ वरवरच्या अवडंबरामुळे, दिखाऊपणामुळे, भडकपणाच्या वृत्तीमुळे. विचारवंतांनी लक्ष दिले तर त्यांना यावर प्रतिबंध घालणे शक्य आहे. ज्या ठिकाणी जात पात, गरीब श्रीमंत, धर्म, पंथ, संप्रदाय याचा मुळीच भेदभाव नसेल तेच वातावरण शिक्षणाच्या दृष्टीने उपयुक्त व आदर्श असते. सर्वांनी सर्वांना सारखे मानावे. सर्वजण त्या परमेश्वराची अपत्ये आहेत व आपणही त्यांच्यापैकीच आहोत ही भावना बाळगायला हवी. परस्पर व्यवहार, विचार, वातावरण, पर्यावरण यात एका प्रकारची सौम्यता असावी, रम्यता असावी. अमेरिकेचे माजी राष्ट्रपती अब्राहम लिंकन यांनी आपल्या मुलाला शाळेत पाठवताना मुख्याध्यापकांच्या नावाने एक पत्र पाठवले होते. त्यात त्यांनी लिहिले होते, त्याला पुस्तकाच्या विश्वाची तर ओळख करून द्या, पण त्याचबरोबर त्याला आकाशात उडणारे पक्षी, उन्हात भिरभिरणाऱ्या मधमाशा, फुलपाखरे, हिरव्यागार पर्वतांच्या रांगा, त्यात उमलणारी फुले याविषयी जिज्ञासा जागृत होईल असे करा. त्याला शिकवा की परीक्षेत असफल होणे हे अप्रामाणिकपणे उत्तीर्ण होण्यापेक्षा जास्त मान सन्मानकारक आहे. त्याला आपल्या बळाचा, आपल्या बुद्धीचा उपयोग आपले मूल्यांकन करण्यासाठी शिकवा. आपल्या हृदयाचे, आपल्या आत्म्याचे मूल्यांकन करायला शिकवू नका. हे पत्र मोठं विलक्षण आहे. असं होऊ शकेल का? होय, जेव्हा घरचे कौटुंबिक वातावरण व विद्यालयाचे वातावरण त्याला उपयुक्त असेल तेव्हाच. या 5 गोष्टी आहेत, त्या सर्वांचे महत्त्व सारखेच आहे. यापैकी कोणतीच गोष्ट कमी महत्त्वाची आहे असे नाही. शिक्षण पद्धतीने जर देशहित, राष्ट्रहित, मानवहित यांना उपयोगी बनवणे अगत्याचे मानले
तर या सर्व गोष्टींवर सारखेच योग्य ते लक्ष देणे गरजेचे आहे. सरकारी किंवा गैरसरकारी संस्था आपले मोठेपण दाखवण्यासाठी जे कागदी घोडे उडवतात व त्यात जी किमयागिरी दाखवतात त्यांचा अक्षरशः काही उपयोग नाही. चर्चा, वादविवाद, परिसंवाद इत्यादींची व्यवस्था कितीही केली तरी जोपर्यंत त्यात राष्ट्रीय, सामाजिक व मानवांचे हित करण्याचे साहस नाही किंवा तो त्यांचा उद्देश बनत नाही तोपर्यंत त्यांना काही महत्त्व नाही. सर्वच मानव प्राणी 2 पायांचे असतात, पण त्यांना मानव बनवण्यासाठी योग्य ते शिक्षण मिळणे अत्यंत आवश्यक आहे. याची सुरुवात आपणासच करायची आहे. त्याकरिता आपण विद्यालये, महाविद्यालये, विद्यापीठे स्थापन करण्याची गरज नाही. त्याची सुरुवात आपण आपल्या घरापासूनच करू शकतो, आपल्या स्वतःच्या मुलांपासून करू शकतो. अशा प्रकारे जर सर्व आईवडील, शिक्षक, विद्यार्थी, अभ्यासक्रम, वातावरण यांना उपयुक्त असेल, अनुकूल असेल, सहयोगी असेल तर निश्चितपणे शिक्षणात जनक्रांती होणे संभव आहे. ओम शांती.